नमस्कार भावांनो, स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला देखील माहीत असेल की बकासूरची सलग 1 वर्षभर गाडी ही कडेने लागली. तर याचं कारण काय? असा देखील तुम्हाला पण कधी प्रश्न नाही पडला असेल, कारण की बरेचसे लोक असे बकासूर प्रेमी देखील आहेत आणि काही विरोधक देखील आहेत. तर प्रेमींना प्रश्न देखील पडला असेल, परंतु विरोधकांना पडला नसेल, कारण की विरोधक तर त्यांचं म्हणजे मनासारखं होतं ना, कारण की बकासूरची प्रत्येक मैदानात हार होत्या. परंतु हार होण्याचं कारण काय? तर हार होण्याचं कारण देखील असं आहे की बकासूरची जी चिठ्ठी असते, ती चिठ्ठी जेव्हा कडेने जेव्हा तास है ना, तेव्हा कडेने जेव्हा असते तेव्हाच बकासूरची नावाची चिठ्ठी वरी आणतात. आणि ती चिठ्ठी कसं आणतात, म्हणजे तेवढ्या चिठ्ठीत कसं काय ओळखायची? तर तेव्हा त्या चिठ्ठीवरती काही ना काहीतरी अशी निशाणी वगैरे, म्हणजे पेनाची शाई वगैरे मारून काही ना काहीतरी निशाणी करतात. आणि त्याने त्या चिठ्ठीचे म्हणजे जेव्हा कडेने लागले तेव्हा मोहिल शेठ धुमाळ यांच्या नावाची चिठ्ठी काढतात. आणि तसंच आपल्या बकासूरची नावाची चिठ्ठी कडेने येतात. मथुरच्या नावाची का येत नाही? आणखी काही नामांकित नंदी आहे त्यांच्या नावाची का कडेने येत नाही चिठ्ठी? याच्या मागचं देखील कारण असं आहे की बकासूरचे म्हणजे विरोधक भरपूर आहेत. कारण की 2022 देखील या पठ्ठ्याने गाजवला आहे, 2023 देखील, आणि 24 देखील. 24ला तर चांगल्याला घाम फोडला आहे, आणि 25ला तर नशिबाने साथच नाही दिली आहे. कारण की वर्षभरात काहीच मैदानं असे टॉप केलेत वाघाने. आणि 2026मध्ये पण कालच्या पुजारवाडी मैदानात असंच झालं मित्रांनो, की कडेने चिठ्ठी काढण्यात आली आणि बकासूर देखील कडेने पळत नाही. तुम्हाला देखील माहीत असेल, कारण की प्रत्येक नंदी हा कडेने म्हणजे कमीच पडतो आहे. आणि कडेने आपला बकासूर कालच्या विठ्ठल नानाच्या चिक्यासोबत VS झालता मित्रांनो. आणि चिक्याला चांगलीच अशी म्हणजे काटाकीर लढत दिली ती सेमीमध्ये, परंतु तरी पण कडेने गाडी असल्यामुळे वाघाची म्हणजे हार झाली. तर मित्रांनो, मला असं तुमच्याशी एकच विनंती आहे, जे कोणी पण चिठ्ठी वगैरे काढतात तर त्यांचीच फक्त एकच विनंती आहे, लहान मुलांना चिठ्ठी काढू द्यावा किंवा डोळ्यावरती पट्टी बांधून चिठ्ठी काढावी, बस एवढीच विनंती आहे. आणि लाईव्हमध्ये सुद्धा तुम्ही लोकांना ना चुतिया तर म्हणणार नाही, पण चुतिया बनवतात तुम्ही, लोकांना चुतिया समजतात तुम्ही. कारण की तुम्हाला म्हणजे लाईव्हमध्ये कोणी काय बघणार आहे एवढ्या लांबनं, असं तुम्हाला वाटते. परंतु आम्ही देखील म्हणजे समजाच आम्हाला कळते, कारण की एवढ्या मैदानात कडेने चिठ्ठी निघणं ही का सोपी गोष्ट नाही आहे. आणि देवाचं नाव खराब होते. हात जोडून अशी विनंती आहे तुमच्याशी की पुढच्या वेळेस चिठ्ठी ही म्हणजे लहान मुलांना किंवा डोळ्यावरती पट्टी बांधून काढावी, हीच आमची विनंती आहे. धन्यवाद. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये.